आहे बाळासाहेब गिलबिले आणि तो जो मुलगा होता ना तर जन्मताच त्या मुलाला दोन्ही हात कोपरापासून नव्हते पाय व्यवस्थित होते परंतु त्याला दोन्ही कोपरापासून जन्मताच हात नव्हते आणि मग हे असं जन्म झालेले जेव्हा बाळ पाहिलं तर आई वडील त्याचे नाराज झाले की आता ह्या बाळाला सांभाळायचं कसं, हे बाळ जगणार कसं भविष्यामध्ये, आपण आहोत तोपर्यंत आपण सांभाळू पण याचं पुढं काय होईल, याचं भविष्य काय, अशी काळजी आई वडिलांना वाटू लागली. ते नाराज झाले आणि मग त्या बाळाला त्याच्या आजीनं जीव लावला बघा आणि ते बाळ म्हणजे त्याचं नावच बाळ ठेवलेलं होतं, बाळासाहेब नाव ठेवलेलं होतं, त्याला बाळू म्हणायचे. आणि मग तो दिवसेंदिवस वाढला पण त्या बाळाला लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती. तो काय करायचा, तुमच्या पहिलीच्या आपल्या अंगणवाडीच्या वयामध्ये असताना की असा मातीत जर बसला, त्याला हात तर नव्हते पण तो पायामध्ये गवताची काडी घ्यायचा आणि ती जी गवताची काडी होती ना दोन्ही पायांमध्ये धरून तो मातीमध्ये चित्र रेखाटायचा, रेषा काढायचा, चित्र रेखाटायचा आणि मग तो ग म भ न असे अक्षर काढायचा, म्हणालेच वेगवेगळे आकार काढायचा, त्या आकारामधून ते अक्षर तयार व्हायची. आणि मग त्याची जी शिकण्याची जिद्द मात्र खूप दांडी होती, शिकण्याची खूप हौस होती आणि तो हळूहळू मोठा झाला. जेव्हा त्याला मग शाळेत घातलं तर शाळेत त्याला एक खूप छान असे सावंत सर म्हणून शिक्षक भेटले बघा आणि त्या शिक्षकांनी त्याची जिद्द वाढवण्याचं काम आणखी केलं, त्याला खूप सपोर्ट केला आणि चित्रांसाठी दिलेली बरं का ही गोष्ट, नंतर तुम्ही हे वाचनालयामधून पुस्तक घ्या वाचायला आवर्जून. तर मग तो जो बाळ होता तर तो कोल्हापूर जिल्ह्यामधली सत्य घटना आहे, शेंद्रे गावातली गडहिंग्लज तालुका आहे बघा आणि मग तिथल्या मराठी शाळेमध्ये तो जात राहिला पण वर्गातली मुले त्याला चिडवायची की ह्याला हात नाही बघा हा कसा, पण त्याला कधीही राग आला नाही, तो कधीही उदासही झाला नाही, त्याने त्याची जिद्द मात्र कायम ठेवली आणि हळूहळू तो 10वी झाला. 10वी नंतर त्याचे शिक्षक आणि त्यांच्या त्या मॅडम त्याला मात्र सतत सपोर्ट करत असायचे पण मग त्याला हात नसल्यामुळे खेळता येत नसायचं, त्याला मुलं खेळामध्ये घेत नसायची पण मग त्याच्या सोबतीला होता त्याचा एकाकीपणा आणि तरीही हा बाळ चिकाटीने शिकत राहिला. नंतर हायस्कूल साठी तो तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि तो 10वीला गेला, त्याचे वडील वारले म्हणजे आधार हरवला परंतु त्याचे जे सावंत सर होते ना त्यांनी त्याला सावली दिली, खूप आधार दिला त्यांनी आणि पुढे शिकण्यासाठी त्याला सपोर्ट केलं आणि मग त्याचं शिक्षण पूर्ण झालं, त्याने बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. बीकॉम झाल्यानंतर आता प्रश्न होता पोट कसं भरायचं, नोकरी तर लागली पाहिजे. त्याने खूप ठिकाणी अर्ज केले, त्याला खासगी ठिकाणी नाही आणि सरकारी ठिकाणी सुद्धा नोकरी लागली नाही. मग आता कसं काय पोट भरायचं, मग तो मुंबईला गेला, खाजगी नोकरी मिळाली पण मुंबईची धावपळ काही त्याला जमेना, हात नसल्यामुळे लोकांना प्रवास करावा लागतो, पीएमटी बस पकडाव्या लागतात, ते काही त्याला जमना आणि मग त्याने त्याचे जे सावंत गुरुजी होते तर त्यांना पुन्हा सांगितलं की माझी अशी अशी अडचण आहे. मग त्या सावंत गुरुजींनी त्यांचे एक मित्र होते डॉक्टर अनिल गांधी म्हणून, ते पुण्यामध्ये राहायचे आणि त्यांच्या साह्याने मग हा जो बाळासाहेब होता तर त्याला एका ठिकाणी जे फोनचं बूथ असतं तर ते टाकून दिलं आणि त्याला कर्ज मिळवण्यासाठी बँकेमध्ये शिफारस केली, त्याला कर्ज मिळालं आणि मग त्याला कामधंदा मिळाला, त्याचं ते बूथ चालू झालं, टेलिफोन बूथ म्हणतात त्याला. टेलिफोन बूथ वर मग तो काम करायला लागला, मग आणखी 2 मुलांना त्याने काम दिलं तिथल्या त्या टेलिफोन बूथ वरती आणि मग हे सगळं बघून तो आता सेटल झाला, पैसे कमवायला लागला. मग त्याचे जे सावंत गुरुजी होते ना तर त्यांना असं वाटायला लागलं की आता हा वयात आला, ह्याचं लग्न करायला पाहिजे पण आता दोन्ही हात नाही, ह्याला मुलगी कोण देईल. मग त्या सावंत गुरुजींनीच अशी छान सुंदर अशी मुलगी शोधली की जिला हातही होते पाय होते आणि तिचं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं. तिने त्याला स्वीकारलं आणि ती मुलगी जेव्हा त्याच्या आयुष्यात आली तर त्याचं आयुष्य आणखी बदलून गेलं आणि मग त्याच्याकडे आणखी रोजगारासाठी मुलं त्याने ठेवली, त्याचा व्यवसाय हा वाढला आणि त्या बाळासाहेबांचं जीवन हे एकदम सुखी झालं. पण मग का बरं सुखी झालं, तो जर त्याला जर शिकण्याची जर जिद्दच नसती त्याच्यामध्ये, त्याला जर शिकण्याची आवडच नसती राहिली तर अक्षरांचं जर त्याला वेळ नसतं, पायाच्या बोटांमध्ये जर त्याने पेन्सिल धरली नसती, शिक्षणाची आवड नसती तर तो आज यशस्वी गृहस्थ बनला असता का रे? नाही. एखादा म्हटलं असतं मला हातच नाहीये, जाऊ द्या दुसऱ्याच्या जीवनात जगू आपण, पण वडील वारले नंतर आई पण गेली असेल आणि मग त्याला कोणी सांभाळलं असतं का? नाही. पण त्याला वेळ होतं ते अक्षरांचं
शिक्षणाचं त्याने त्याची जिद्द कायम ठेवली. लोकांनी मित्रांनी कितीही चिडवलं तरी त्याने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तो शिक्षणाच्या जीवावरती त्याच्या जिद्दीच्या जीवावरती यशस्वी असा माणूस बनला. शिवाय त्याने इतर लोकांना हाताशी काम दिलं. त्याने जर ही जिद्द ठेवली नसती, त्याने जर काम केलं नसतं तर त्याला भीक मागावी लागली असती. बरोबर ना? हात नव्हते तर त्याला कामही कुणी दिलं नसतं. लाचारी दाखवून पोटासाठी तुकडे मिळवावे लागले असते. पण त्याने फक्त एवढंच नाही शिकला तर तो टायपिंग शिकला पायाने. हात नव्हते तर पायाने टायपिंग करायचं शिकला. तो चित्रकला शिकला, तो पोहायचं सुद्धा शिकला आणि गरजू लोकांचा आधार बनला. आणि पायावर जर उभा नसता राहिला तर सुशिक्षित त्याला अशी पत्नी पण मिळाली नसते. आणि मग हा जो बाळासाहेब होता तर त्याला सगळे बाळ्या म्हणून चिडवलं असतं. पण आज तो सुशिक्षित झाला, शिकला, नोकरीला लागला आणि म्हणून त्याला सगळेजण बाळासाहेब म्हणायला लागले. म्हणजे बघा, शिक्षणाने माणूस हा किती सुसंस्कृत होतो. जरीही अपंग असला तरीही त्याने कष्टाने, जिद्दीने आणि मुख्य म्हणजे शिकण्यामुळं त्याचा तो यशस्वी झालेला आहे. त्याच्या आयुष्यामध्ये त्याने विद्येचं धन मिळवलं आणि तो श्रीमंत झाला. मग आपण या गोष्टीमधून काय बोध घ्यायचा की प्रत्येक माणसाने हा बाळासाहेबाचा धडा घ्यायचा, प्रत्येक विद्यार्थ्याने हा धडा घ्यायचा. काय की स्वतः शिकायचं आणि साक्षर व्हायचं, इतरांना सुद्धा साक्षर करायचं. वाचनाची आवड त्यासाठी पाहिजे, अक्षरांचा वेळ आहे त्याच्यासाठी पाहिजे. बघा, तुम्ही मात्र काय करता, आम्ही तुम्हाला रोज सांगतोय फळ्यावरचं लिहून घ्या, वाचा, पुस्तकामधले धडे वाचा, खूप ज्ञान आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही खेळण्यामध्ये, गप्पा हाणामारी करण्यात वेळ वाया घालवता. तर ते तसं करायचं नाही. आपण मुलगा जर एवढं शिकू शकतो, तो जर एवढं मिळू शकतो, तर आपल्याला काय नाहीये, आपल्या सगळं काही आहे ना. हात आहेत, पाय आहे आणि बुद्धी मेन म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. तर हे या मुलांकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे. बघा, इतकं सुंदर असं पुस्तक आहे. सहज पुस्तक लावताना मला हे दिसलं आणि ते मी 1 महिन्यानंतर आज वाचले. तर इथं गोष्ट संपली.